हाय नमस्कार. काय चाललंय आपल्या मित्रांचं भाऊ बहिणीचं? तर झालं का मित्रांनो सर्वांचं चहा पाणी? तर मित्रांनो आपलं पण चहा पाणी झालेलं आहे. तर सकाळपासून तर भाऊ बहिणीने इतका पाऊस चालू आहे का नाही, पाऊस चालू होता. आपल्याला जायचं होतं दाजींना डबाही घेऊन. मी म्हणलं की दूध ही जर आपण जर नेलं दूध असतं तर पण आता इथं आपल्याला पण माहिती नाही कुठं दूध पिशवी कुठं काय मिळते ते. तर रात्री पण लक्षात राहिले नाही शोटूमधनं आणायची. तर म्हणजे दूध जर असतं म्हणजे दूध शिरा म्हणा असं म्हणजे त्याच्यात बदाम काजू टाकून जरी ती मिक्सरमध्ये बारीक केलं का नाही तर होता येते. तर बाबा पिंकीनं चाललंय, पिंकीचं उरकून पिंकीला म्हणलं पटकीनं उरकतो शिरा बनवायचा तर अपूर्वा झोपेतनं उठलेले आहे. चालली उरकायची भाऊ बहिणीनं बरोबर. तर कसं आहे आता पण भाऊ बहिणीनं माझ्या पण डोळ्यात मामी आलत्या म्हणल्यानंतर म्हणलं दवाखान्यात गेलता का तुम्ही? तर म्हणलं गेलतो दवाखान्यात गेलतो, दवाखान्यातनं आलो. म्हणलं तुम्हाला कसं काय गावलं तिथं? म्हणलं कसं आहे मान म्हणलं आपण शिकला शिवरलेली हाय म्हणल्यानंतर म्हणलं लगेच गावलं. रडत होत्या, भरपूर रडत होत्या. पण कसं आहे भाऊ बहिणीनं आपल्याला पण वाईट वाटतं. जर आपण जर देव सोडला लेकरा बाळांना कोण दिल देणार आहे असं होतं. आता मस्त प्रत्येकालाच वाईट वाटतं, वेळ ही वाईट असते मित्रांनो. मला सुद्धा कसं होतं माहित आहे का, बोलत म्हणजे आपल्याला मला सुद्धा हुंदका भरतो. म्हणजे कसं आहे ते डोळ्याने आपल्या बघितलं म्हणल्यानंतर कसं होतंय नाही बघू वाटत. आणि लेकरांना आपण नाही आधार द्यायचा तर कोणी द्यायचा? ते आपण त्यांच्या पुढं आलं तर माझ्या डोळ्यात पाणी. पण मी पण शांतच बसलो, म्हणलं जाऊ द्या मरू द्या. तरी रात्र चाललोच होतो आपण तिकडं. म्हणलं जातो मी दाजींना, म्हणलं बारक्या दाजींना म्हणलं चला आपण दोघं जण जाऊ तिकडं. तू पण पिया येत आहे चाललाय तिकडं डबा भरायचं. चमचा तिथं असं त्याला पॅकिंग टाक, त्या ह्याला आहे का नाही पॅकिंग टाक पॅकिंग. हा मम्मी हो एकाच गाडीवर जा. हा पिशवी दे. पर ही जी आहे ना ही अशी निघतंय का नाही लगेच छोटी? त्यांना पण खा म्हणावं थोडं थोडं त्या पूनमला. कसं आहे आणि भाऊ बहिणीनं मी कसं म्हणलं होतं डबा हे जर आपण घेऊन गेलो असतो तर आता डब्याचं म्हणजे आता शिऱ्याने कुठं पोट भरेल का मित्रांनो? काहीतरी तुम्हाला सांगतो थोडंसं पातळ उतळ दिलं पाहिजे. तिला म्हणलं पूनमला भात पण काय द्यावं नका म्हणलं, कारण की भाताने पण पू टाकेत नाही, वाळलं निघत नाही तर असं होतंय. सकाळपासून गडबड पिंकीला तर मित्रांनो कसं आहे तिथं मेडिसिन घ्यायला म्हणलं तर तिथं काय कोण नव्हतं. कसं आहे कोण ना कोण जवळ पाहिजे. तिथं जवळ असलं म्हणजे काय नाही काय म्हणजे आपल्याला बघा येतं. आता पेशंटनं पळून कुठं औषध गोळ्या आणून जमतं का? तरी दाजी सकाळी त्यांचा फोन आल्यावर म्हणलं तुम्ही गोळ्या औषधं घेऊन येतो या मग तुम्ही. देवाची पूजा पण केली सकाळ सकाळ. गणपती गजानन महाराज. कसं आहे भगवंताचं सत्पन म्हणूनच भाऊ बहिणीनं कानावनं वेळ गेलेले आहे. कारण की सोपं नाही एवढं घात व्हायचा, म्हणजे सोपं नाही. गाडी तर मी अजून पाहिलीच नाही बरं का कसं झालंय तिचं कसं नाही. ती म्हणलं आपलं घरी घेऊन या म्हणलं. गाडी आणली म्हणजे कसं होतं माहित आहे का? मग आता तुम्हाला सांगतो आता काल ज्या गाडीचा नंबर होता ती गाडी तर तुम्हाला सांगतो नाही तिला काय क्रॅश नव्हतं किंवा काय नव्हतं म्हणल्यानंतर मग मित्रांनो आपण कोणाला पण दोषी करताच ठरवू शकत नाही. कारण की ती जी गाडी होती दाजीला धडकावलेली, मला वाटतंय की ती गाडी त्या मालकाची स्वतःची नसून ती कुणीतरी घेऊन आलेला असावं. त्याच्यामुळं मित्रांनो ते विषय झालेला आहे. आणि ती गाडी तुम्हाला सांगतो म्हणजे तिथं असं चौक आहे ती, कारण की जरा डेंजरस आहे चौक ती तिथं. रात्री पण येताना मित्रांनो असं भरपूर असं भयानक तिथं वाटत होतं.
जागा खराब असेल तिथली 100%. कारण की भरपूर तिथं असं प्रत्येक वेळेस झालेला आहे ऍक्सिडेंट हे. तर मामीनं आता भरपूर रडा येत होता. आता किती जरी केला तरी कसं असतं, पोटचा गोळा आहे मित्रांनो. पोटचा गोळा आहे म्हणल्यानंतर कुणाला पण वाईट वाटतच असते की. आता मस्त तुम्हाला सांगतो, ते रडत होते त्यांना गप्प बसवलं. मामा पण आलतो, म्हणलं की कसं आता रडून आणि पडून काय व्हायचं या दारात बसून. म्हणलं नका रडू, म्हणलं ते तसं कसं आहे, आता किती जरी केलं तरी माझ्या आईची जरा वेगळीच असते ना. आता ती चेहरा बघितल्यावर मित्रांनो असा आहे की विषय, चेहरा ती डॅमेज आहे परिपूर्ण. आणि त्यातनं रक्त निघतंय, हितनं रक्त निघतंय. भोवायला मला जरा ज्यादा आहे ना, डॅमेज झाली. दाजी चहा बी प्याला का नाही? हा दे त्यांना शिराय खायला. आम्ही पण आता जातो. काय आता कशाला काय खायचं काय. सकाळ सकाळ मित्रांनो मला कसं आहे, आंघोळी केलं की चहा लगी लागतो. परत त्याला जेवणाचं काय, जेवाय बनवू काहीतरी. माघारी येतो आम्ही. आता ते येतो तिथं थोडंसं काय नाही काय तर घेऊन त्या दाजींना. मी म्हणलंय तिला काजू बदाम मी घे म्हणलं. कसं आहे आता त्यांना गोड नाही ते. हा त्यामुळे तुम्हाला सांगते असं कोमट तिखट द्यायचं त्यांना खायला. जास्त लय गोड नाही द्यायचं. जरी तिखट नाही म्हणलं तरी आळणी जरी आपलं दिलं तरी जमतंय. वरण चपाती, वरण तुला सांगतो, ज्वारीची भाकर, पातळ ज्वारीची भाकर. हा हे असं खायला आली पाहिजे, खायला आली पाहिजे. आता मस्त हा काय दुसरं नाही पण त्यांना खाण्यासारखं होय की. मग आता त्याच्यावर कवर तर लवकर होणारच नाही, महिना 2 महिने लागेल त्यांना. त्याला आता पाहुणं भाऊ बहिणीने तर पिंकीला म्हणलं पटकीनं उरत आपलं. दाजी गेलं तर शिरा नाही म्हणल्यावर दाजीनं आणला शिरा. तर पिंकीला कपडे हा का तू पुढे जाते काय? मग मागून काय घेऊन येऊ मी? मागून काय घेऊन यायचंय? बर मग पुढं मी येतो डबा घेऊन. पण दमाने जा. हा गाडी आहे का? त्या गाडी आहे ना, गाडी दमानी गाडी लावली बाय. काय का नाही आजी? गाडी माग 17 गाडी आहेत. त्या गाड्याला हे करायचं आपलं दमानी गाडी लावली. तर आता ती म्हणते भाऊ बहिणीनं मी जाते पुढं. आता पुढं जायचं म्हणलं तर मित्रांनो परत तिला म्हणलं सांभाळून जा. कसं आहे, वाहन आहे त्या भाऊ बहिणीनं. किती जर काय केलं तरी आपलं जपून आपण चालू तरी पुढला येणारा जपून येतोय का. त्यामुळं आपलं तिला म्हणलं परत डबा तर न्यावं लागेल की असा तसा. मग काय, हा मुगाची डाळ आहे का? आपण त्यांना पातळ वरण आणि चपाती करून देऊ. असं चपातीपेक्षा जर भाकर जर ज्वारीचं पीठ नाही म्हणत मग चपाती कर. चपाती मूग डाळ कुठं आहे पुरणला विचार कर. मग वरण आणि चपाती मला मुगाची डाळ द्या. चपाती आपलं म्हणजे कसं आहे ना, पातळ चपाती केली म्हणजे चुरून खायला काला करून त्यांना म्हणजे ते असं पेण्यासारखं बी होते वरणात. तर तिथंच आहे मुगा डाळ वाटतं. करायचं मापात आपण त्यांना खायला मानाने. कसं आहे, त्यांना पण तिखट खायला आवडतं म्हणल्यानंतर सारखं तरी तुम्हाला सांगतो
भाकरी कालवण्याची ज्याला सवय असते त्याला भाऊ बहिणीनं असलं गोड ही जास्त चालत नाही. तर चला मग मित्रांनो, भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. घ्या तर सर्वांनी काळजी. बाय बाय. बाय भाऊ बहिणी.